नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिवोर्सची सोपी लीगल प्रोसेस काय आहे. डिवोर्स हा 2 प्रकारांमध्ये होतो. पहिला आहे म्युच्युअल डिवोर्स, दुसरा आहे कंटेस्टेड डिवोर्स. म्युच्युअल डिवोर्स मध्ये दोघांची सहमती असते. म्युच्युअल डिवोर्स मध्ये दोघही अर्ज करू शकतात आणि दोन्ही पक्षाचे स्टेटमेंट घेतले जातात आणि 6 महिन्यानंतर डिवोर्स फायनल होतो. कंटेस्टेड डिवोर्स मध्ये एकाच साइडने अर्ज केला जातो. कोर्टामध्ये कारण आणि पुरावे सिद्ध करावे लागतात. या प्रोसेसमध्ये डिवोर्ससाठी थोडा वेळ लागतो, कारण का ही प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे. आपल्याला या प्रोसेससाठी काही डॉक्युमेंट्स लागतात. तर ते कोणते आहेत बरं? ते आहे मॅरेज सर्टिफिकेट, स्वतःचा आयडी प्रूफ आणि रेसिडेन्शियल प्रूफ. आणि जर तुमच्याकडे काही एव्हिडन्स असतील तर तेही देखील सबमिट करू शकता. हा निर्णय खूप मोठा आहे, त्याच्यामुळे विचार करून घ्या. आणि अशाच लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.